नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राचे हे यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण वनरक्षक भरती 2026-27साठी गणित आणि बुद्धिमत्ताचे जे झालेले पेपर आहेत त्यांचे काहीतरी सखोल विश्लेषण करायला सुरुवात केली होती. तर आजचा कोणता पेपर आहे मित्रांनो? पेपर नंबर 7 आहे. आशा करतो जेवढे काही आधीचे पेपर आपण एक्सप्लेन करून दिले ते तुम्ही चांगल्याने पाहिले असेल. तर चला जास्त न बोलता आपण सीधे काय करू तर आपल्या टॉपिकला सुरुवात करू. बघा, काय वनरक्षक भरती जो 4/8/2023ला पेपर झाला होता मित्रांनो, त्याच्यामधले हे काहीतरी शिफ्ट क्रमांक 1 आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, PDF साठी आपली टेलिग्राम चॅनल जॉईन करायची आहे. कोणती तर मी शिपाई महाराष्ट्राचा. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये काहीतरी लिंक दिलेली आहे. ह्या क्लासचे आणखी जे काही क्लासेस झाले आहेत, येणाऱ्या क्लासेसचे त्या सर्वांचे PDF तुम्हाला कुठं तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाणार. चला, पहिला प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारा अक्षरसमूह दिलेल्या पर्यायामधून निवडा. तर अशा वेळेस मी नेहमी सांगतो तुम्हाला मित्रांनो की पहिला बघा, जर आपण स्टार्टिंगचा अक्षर पाहतो तर शीच आहे, म्हणजे पहिल्या अक्षराचा विचार करून काही नाही. शेवटचा आकडा पहा बरं, येथे ई आहे, इथं डब्ल्यू, इथं व्ही आणि यू, प्रत्येकजण वेगळा आहे. तर आपण काय करू, शेवटचाच पाहू. बघा, एक्स कितव्या नंबरवर? 24व्या. डब्ल्यू 23व्या. यू 22व्या. एक मिनिट, यू कितव्या? 21व्या, म्हणजे इथं येणारा कोणता येणार? 22. आणि 22व्या नंबरवर काय असतो? व्ही. शेवटच्या स्थानावर कोण येणार? व्ही. तर कोणता? ऑप्शन नंबर 3 मध्ये शेवटच्या स्थानावर व्ही आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा काय असणार? तर एकदम बरोबर उत्तर असणार. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा, खालील समीकरण अचूक करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल? कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल? तर बघा मित्रांनो, अशा याच्या काही शॉर्ट ट्रिक वगैरे नाही आहे. आणि एक तर कसं लहान लहान संख्या, तर आपल्याला काय ऑप्शननी जावं लागेल. मी काय करतो, आधी प्लसच्या जागी गुणाकार करून पाहतो. ठीक आहे, म्हणजे काय होणार? पहिला ऑप्शन घेऊ आपण, 8 × 4, आणि गुणाकाराच्या जागी काय येणार? अधिक. आणखी तिकडे पहा, प्लस आहे, प्लसच्या जागी काय येणार? तर गुणाकार. एक मिनिट, प्लसच्या जागी काय येणार? गुणाकार, कारण की प्लसच्या जागी काय घेणार आहोत? गुणीच्या चिन्ह. गुणीला काय होणार? 2, आणि भागीला काय होणार? तर 4. चला, आणि उत्तर किती आला पाहिजेत? आपलं 10 आला पाहिजेत. बघा काय होणार, 2/4 2 होणार, आणि हे किती होणार? 8×32. 32 अधिक काय होणार? 6×2 12. हा 10च्या वरतं उत्तर जात आहे, हा ऑप्शन होणार का? नाही, हा ऑप्शन होणार नाही. मग ऑप्शन नंबर 2ला पकडा. काय? प्लस आणि म्हणजे अधिक आणि भागाकाराच्या अदलाबदल करणे आहे. म्हणजे प्लसच्या जागी काय घेणार आपण? भागाकाराचे चिन्ह घेणार. तर बघा, दुसरा ऑप्शन काय होणार? बघा, 8/4 गुणीला काय होणार? तर 6, अधिकच्या जागी काय होणार? भागीला 2. ठीक आहे, आणि भागाकाराच्या जागी काय होणार? तर +4. चला सोडवा बरं, याला काय होणार? 4×2 = 8, म्हणजे काय येणार? 2. 2×3 = 6, म्हणजे गुणीला काय येणार? 3, आणि अधिक काय येणार? तर 4. बघा, 2×3 = 6, 6 आणि 4 किती होणार? 10. 6 आणि 4 10. बघा, 10 उत्तर मिळत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 वरूनच आपल्याला ते उत्तर मिळत आहे. म्हणजे काय, प्लसच्या जागी आपल्याला काय करणे आहे? तर भागाकार घेणे आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते पुढचा प्रश्न. अनिल त्याच्या वर्गात सुरुवातीपासून 32व्या आणि शेवटून काहीतरी 23व्या स्थानावर आहे, तर वर्गात किती विद्यार्थी आहेत? बघा, जर असा प्रश्न असेल मित्रांनो तुम्हाला की सुरुवातीपासून एवढ्या स्थानावर आहे, शेवटून एवढ्या स्थानावर आहे, वरून एवढ्या स्थानावर आहे, खालून एवढ्या स्थानावर, तर अशा वेळेस काय करायचं? बघा, सुरुवातीपासून कितव्या स्थानावर आहे? 32. 32 अधिक करा, शेवटून कितव्या स्थानावर आहे? 23व्या. आणि याच्यातून काय करा? तर 1 मायनस करा. बस हा असणार तुमचं उत्तर. ठीक आहे, आता एवढं इथं डीपली शिकायचं काही आहे नाही आपल्याला, डायरेक्ट यांना सोडवायचं कसं ते सांगतो आम्ही तुम्हाला. बघा, 32 आणि 23 किती होणार? 55. 55 - 1 किती होणार? तर 54. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती येणार मित्रांनो तुमच्या? 54. कोणता ऑप्शन? तर ऑप्शन नंबर 4 हा काय असणार? तर एकदम बरोबर उत्तर असणार. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, टीचर या शब्दामधील अक्षरांची इंग्रजी वर्णक्रमानुसार पुनर्रचना केल्यानंतर किती अक्षरांचे स्थान बदलणार? बघा, याचा सिम्पली अर्थ काय आहे? हा जो शब्द आहे कोणता? टीचर, TEACHER,
आर. याची काय करणे आहे, हे जे अक्षर आहेत यांना काही इंग्रजी वर्णमालिकेनुसार लावणे आहेत. म्हणजे ज्या क्रमाने हे येतात त्याच क्रमाने यांना लावणे आहेत. तर कसं लावणार बघा, आधी काय येतो, आधी येतो ए झाल्यानंतर काय येतो बी, नाही आहे बी झाल्यानंतर काय येणार सी झाल्यानंतर डी झाल्यानंतर काय येणार ई, डबल ई आहे तर आणखी ई घ्या, ई झाल्यावर काय येणार एफ जी एच येणार, एच झाल्यावर काय येणार मग 18 नंबरला आर, तर आर येणार आणि मग काय येणार टी येणार. तर मग हा असा म्हणणं आहे याच्या का जर यांना आपण वर्णक्रमानुसार लावला तर कोणत्या अक्षराची जागा बदललेली नाही. काय म्हणते कोणत्या अक्षराची जागा बदलली नाही. बघा याची पण जागा बदलली, याची फक्त एचची जागा बदललेली नाही. एच जसाच्या तसा आपल्या ठिकाणी आहे. म्हणजे किती पुनर्रचना केल्यानंतर किती अक्षरांचे स्थान बदलणार नाही, तर एकाच अक्षराचे स्थान बदलणार नाही. तो कोणता आहे तर तो आहे एचचे स्थान बदलणार नाही. म्हणजे किती अक्षर आहे, एकच अक्षर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा 4 अक्षरसमूह दिले आहेत ज्यापैकी 3 एका विशिष्ट पद्धतीने समान आहेत आणि एक वेगळा आहे. गटात न बसणारा निवडा. बघा GHI आहे कंटिन्यू, MNO STU XYZ पाहिजे होतं तर ZYX आहे तर कोणता होणार, हाच वेगळा होणार. कारण की उलटे म्हणत आहोत ना आपण. बघा ना GHI MNO STU तर XYZ पाहिजे होतं ना, तर काय आहे ZYX आहे तर कोणता ऑप्शन नंबर 4 हा वेगळा होणार. सोपी होता. चला समजत आहे तुम्हाला. चला पुढचा प्रश्न वाचा. काय म्हणते, अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नांची उत्तर द्या. ठीक आहे. यात असे किती बी आहेत की ज्यांच्यापैकी प्रत्येकाच्या लगेच आधी एक व्यंजन आणि लगेचच नंतर एक काही तर व्यंजन येते. तुम्हाला स्वर आणि व्यंजन समजतात का. एक असतो स्वर, याला काय म्हणतात तर वॉवेल, आणि दुसरा काय असतो तर व्यंजन, याला काय म्हणतात तर कन्सोनंट इंग्लिशमध्ये. ठीक आहे. तर स्वर म्हणजे काय बघा, स्वर होतात ए ई आय ओ यू असे 5 स्वर आहेत आणि बाकीचे जे काही उरलेले आहेत ते काही आहेत तर व्यंजन आहेत इंग्रजीमध्ये. तर असे किती बी आहेत म्हणते की ज्याच्यापैकी प्रत्येकाचे लगेच आधी व्यंजन आला पाहिजेत आणि नंतर लगेच काहीतरी एक व्यंजन आला पाहिजेत. तर आधी बी पा. बघा बीच्या आधी स्वर आहे, हा नाही होणार. बघा हा बी आहे, बीच्या आधी स्वर आहे, हा बी नाही होणार. नंतर बी आहे, बीच्या आधी व्यंजन आहे, बी हा स्वतः काय आहे व्यंजन आहे आणि बीच्या नंतर देखील काय आहे व्यंजन आहे, म्हणजे हा एक झाला. नंतरचा बी पा. बघा बीच्या आधी व्यंजन आहे आणि बीच्या नंतर पण व्यंजन आहे, म्हणजे हे दुसरा बी झाला. बघा हा बी पकडा, बीच्या अगोदर व्यंजन आहे आणि नंतर काय आहे व्यंजनच आहे, म्हणजे हा तिसरा झाला. बघा तो बी असेल तरी काही फरक नाही पडत त्याला, कारण की बी स्वतः पण काय आहे तर हा एक व्यंजनच आहे, म्हणून त्याला पण धरणार आपण. पुढचा बी पा. बघा हा बी आहे, बीच्या अगोदर पण व्यंजन आहे आणि नंतर पण व्यंजन आहे, म्हणजे किती झाले 4. तर असे किती आहेत मित्रांनो, 4 बी आहेत की त्यांच्या अगोदर व्यंजन येत आहे आणि नंतर पण काय येत आहे तर व्यंजनच येत आहे. तर असे किती बी आहेत, 4 बी आहेत. समजलं. बघा हा एक बी होणार, हा वाला बी डी, हा एक बी होणार, याच्या अगोदर डी आहे नंतर बी आहे. हा एक बी होणार, याच्या अगोदर बी आहे नंतर काय आहे तर वाय आहे आणि हा एक बी होणार. असे किती होणार तर 4 होणार. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते, खालील मालिकेत न बसणारी संख्या ओळखा. कोणती आहे बघा, मला दिसत आहे मित्रांनो, जर 0चा वर्ग केला 0, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे. ठीक आहे. हा काय आहे तर हा 24चा वर्ग आहे. पण 190 कोणाचा वर्ग आहे का नाही, हा 190 कोणाचाच वर्ग नाही आहे, म्हणजे हा वेगळा आहे. काय होणार 190, कारण की पूर्ण काय आहे तर वर्गसंख्या आहेत. बरोबर आहे की नाही. तर 190 कोणाचा वर्ग आहे का नाही, 190 नाही आहे. चला आणखी ते आलं. खालील समीकरण अचूक करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलबदल करावी लागेल. कोणत्या 2 चिन्हांची अदलबदल करावी लागेल. बघा उत्तर आता कशात येत आहे, मायनसमध्ये येत आहे. उत्तर काय येत आहे मायनसमध्ये येत आहे. तर बघा तेच करणार आपण. काय करणार, आधी ऑप्शननुसारच जाणार, याच्यात पर्याय नाही राहत. हा एखादी वेळ आपल्याला डायरेक्ट समजून जातो की काय बदलावं लागते म्हणून, पण हे असे एवढे मोठाले असतील तर आपल्याला कळत नाही आणि उत्तर काही तर आपला मायनसमध्ये आला पाहिजे. तर आधी काय करू, ऑप्शननुसार पहिला ऑप्शन काय आहे, मायनसच्या जागी गुणाकार. मायनसच्या जागी काय करणार गुणाकार, म्हणजे गुणीच्या जागी काय होणार मायनस, म्हणजे 300 गुणीला आहे तर काय होणार -30 अधिक 28 गुणीला काय होणार तर
गुणीला होणार मायनसच्या जागी गुणीला 18 आणि भागीला काय होणार तर 4 असंच होणार. तर चला सोडवा बरं याला. याच्या काही उत्तर निघते बघा. 4 7 28 होणार आणि इकडून 300 मधून 30 गेले काय होणार 270. हा तर प्लसमध्येच उत्तर येणार मित्रांनो, कारण की हे 100 काय मध्ये जाणार तर हा प्लसमध्ये उत्तर येणार. हा बनणार नाही ऑप्शन. दुसरा ऑप्शन घ्या. दुसरा ऑप्शन घ्या. दुसरा ऑप्शन काय भागाकार आणि गुणाकाराला पलटवायचा, म्हणजे गुणाकाराच्या जागी भागाकार, म्हणजे 300 भागीला काय होणार 300 भागीला 30 अधिक 28 मायनस 18 गुणीला काय होणार भागाकाराच्या जागी काय तर 4. चला कशी होणार बघा. 300 भागीला 30 किती होणार तर 10. 10 अधिक इकडे काय होणार 28 मायनस काय होणार 18 चौ 72. बघा 10 आणि 28 किती होणार 38. 38 मायनस 72. तर बघा अशा वेळेस काय तर मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या आहे 72 आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. बघा 72 मधून 38 गेले किती होणार 2तून 8 तर जात नाही, 12तून 8 गेले 4, हातचा आला 1, 7तून 4 गेले किती होणार 3, म्हणजे -34. तर कोणता ऑप्शन सॅटिस्फाय करत आहे ऑप्शन नंबर 2 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. अशा वेळेस तुम्हाला ऑप्शननुसारच जावावे लागते. चला किती प्रश्न झाले 8 झाले. चला 15चा सेट असतो आपला. हां हा काय म्हणतो राम त्याच्या घरापासून 10 किलोमीटर पश्चिमेला चालतो, नंतर उजवीकडे 90 अंश वळतो आणि 3 किलोमीटर चालतो. नंतर त्याच्या उजवीकडे 225 अंश वळतो, नंतर तो त्याची स्थिती न बदलता 5 किलोमीटर चालतो आणि मग त्याच्या डावीकडे 90 अंश वळतो. तो कोणत्या दिशेच्या सहमुख आहे, म्हणजे त्याचा तोंड कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला सांगायचे आहे. कसं सांगणार बघा. राम त्याच्या घरापासून 10 किलोमीटर कुठं गेला पश्चिमेला गेला. पश्चिम दिशा कोणती होते ही, तर इथं ह्या येथून चालण्याला सुरुवात केली समजू आणि पश्चिमेला गेला किती तर 10 किलोमीटर. मग काय म्हणते नंतर उजवीकडे 90 अंश वळतो आणि 3 किलोमीटर चालतो. उजवीकडे 90 अंश म्हणजे वरची दिशा होणार, वरच्या दिशेला किती तर 3 किलोमीटर चालतो. मग नंतर त्याच्या उजवीकडे 225 अंश वळतो, नंतर तो त्याची स्थिती न बदलता 5 किलोमीटर चालतो. बघा नंतर तो त्याच्या उजवीकडे किती 225 अंश. 225 अंश बघा ही बाजू आहे, उजव्या हात ही होणार. तर बघा 180 अंश काय होते तर विरुद्ध दिशा. 180 अंश काय होते विरुद्ध दिशा आणि 180 मध्ये 25 मिळवा तर काय होते तर 225 अंश. म्हणजे तो ह्या दिशेला चालायला लागला, ह्या दिशेला चालायला लागला, बरोबर आहे का नाही. आणि हे दिशा कोणती आहे तर ह्या दिशेला चालायला लागला आणि नंतर तो त्याची स्थिती न बदलता किती तर 5 किलोमीटर चालला. ह्या दिशेला चालला किती चालला तो 5 किलोमीटर चालला. मग काय म्हणते आणि मग त्याच्या डावीकडे 90 अंश वळतो. डावी बाजू म्हणजे आता बघा त्याचा तोंड कोणत्या ह्या दिशेला चालला, डावी बाजू ही होणार 90 अंश. 90 अंश म्हणजे एक दिशा सोडून एक दिशा. बघा हे दिशा कोणती नैऋत्य, हे कोणती आहे तर दक्षिण आणि हे दिशा. तर हे दिशा कोणती होणार त्याचा तोंड ह्या दिशेला राहणार आणि हे दिशा कोणती आहे तर मित्रांनो आग्नेय. हे दिशा कोणती आहे आग्नेय. 1 नंबर प्रश्न होता. हे दिशा कोणती आहे आग्नेय. कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर 4 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. आपल्याला फक्त त्याचा तोंड कोणत्या दिशेत जाणार ते सांगायचे आहे. तर कोणता ऑप्शन नंबर 4 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. बघा जर पी हा एसच्या आईचा भाऊ आहे. पी कोणाचा भाऊ आहे एसच्या आईच्या. पी हा भाऊ आहे कोणाच्या तर एसच्या आईच्या. बरं बी ही पीची एकलुती एक बहीण आहे, म्हणजे पीची एकलुती एक बहीण कोण आहे बी, म्हणजे साहजिकच आहे बीचा मुलगा किंवा मुलगी कोण होणार एस. बरोबर आहे ना. बघा ना जर पी हा एसच्या आईचा भाऊ आहे, बी ही पीची एकलुती एक बहीण आहे. एकलुती एक बहीण कोण आहे पीची बी असणार, तर साहजिकच आहे एस हा बीचा मुलगा किंवा मुलगी असणार. बी ही एची पत्नी आहे. बी कोणाची पत्नी आहे एची, म्हणजे साहजिकच आहे ए हा पती असणार कोणाचा बीचा. तर मग काय म्हणजे तर एचे एस सोबत काही नाते आहे. हा जो ए आहे हा एसचा कोण होणार सांगा बरं. आईच्या पती कोण होणार तर वडील. आईच्या पती कोण होणार वडील. तर ऑप्शन नंबर 3 हा काय असणार एकदम बरोबर असणार. ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार तर वडील येणार. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा ज्याप्रमाणे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या पदाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. तिसऱ्या पदाशी जो संबंधित आहे तो आपल्याला पर्याय निवडायचा आहे. बघा ए झेड, एचा उलटा झेड, तर इकडे काय होणार बीचा उलटा काय होणार वाय.
बीचा उलटा काय होणार वाय, वाय एकच ऑप्शनमध्ये आहे, Y2 तेही पहा A26 Z1 तर B25 तर वाय काय होणार 2च होणार, वाय काय होणार 2 होणार. कारण की बघा झेडचा नंबर 26 इकडे दिलाय आणि एचा नंबर 1 इकडे दिलाय, तसाच वायचा नंबर इकडे राहील आणि बीचा नंबर इकडे राहील. तर Y2 ह्या प्रश्नाचं काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न घ्या. बघा खालील मालिकेतून पुढे येणारी आकृती निवडा. आकृती निवडणे बघा पहिला असा एरो झाला, मग असा झाला, मग वर गेला, मग काय होणार मग असा होणार. बरोबर आहे का नाही. तसा कुठं आहे पहा बरं. बघा याच्यात नाही आहे आणि याच्यात पण नाही आहे, ह्या दोन ऑप्शनमध्ये आहे. आता राहिले गोल. गोल बघा गोल आधी इथं होता, मग नंतर इथं आला, मग इथं आला. आता कुठे जाणार बघा एक घर सोडून दुसऱ्या घरी गेला. बघा ना एक घर सोडून दुसऱ्या घरी गेला. आता कुठे जाणार एक घर सोडून ह्या दुसऱ्या घरी, म्हणजे इथं जाणार हा इथं राहणार. तर इथचा ऑप्शन कोणता आहे हा आहे. तर कोणता ऑप्शन नंबर 2 हा काय असणार एकदम बरोबर असणार. ऑप्शन नंबर 2 तो काय असणार बरोबर असणार. हे मिटवतो मी जेणेकरून तुम्हाला नंतर पाहाल प्रश्न हा PDF माध्यमातून तर तुम्हाला समजला पाहिजे. तर कोणता ऑप्शन नंबर 2 एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहेंगे. चला काय म्हणते जर ए हे बीचे वडील आहेत, सी हा बीचा भाऊ आहे, पी हा एचा भाऊ आहे, तर सी पी सोबत काही नाते आहेत. बघा जर ए हे बीचे वडील आहेत, ए वडील आहेत कोणाचे तर बीचे, असं होणार. थांबा थोडी मोठी काढून घेऊ आपण डायग्राम, छोटी झाली. चला काय होणार ए हे वडील आहेत कोणाचे आहेत तर बीचे, बी बद्दल माहीत नाही. सी हा बीचा भाऊ आहे, सी कोणाचा भाऊ आहे तर बीचा भाऊ आहे. पी हा एचा भाऊ आहे, पी कोणाचा भाऊ आहे एचा भाऊ आहे. चलो मग काय म्हणजे तर सी ए पी सोबत नाते काय. हा जो सी आहे हा पीचा कोण होणार ते सांगायचं आहे. कोण होणार सी पीचा. बघा कोण होणार भावाचा मुलगा, कारण की ए भाऊ आणि त्याचा मुलगा कोण सी, तर काय होणार भावाचा मुलगा. कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर 4 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हणते खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. काय होणार बघा 49, 36, 25, 16. काय आठवते का बघा हा 7चा वर्ग आहे, हा 6चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे 25, आणि हा काय आहे 4चा वर्ग. पुढे काय येणार तर 3चा वर्ग. 3चा वर्ग काय होणार तर 9. एक शेवटच्या स्थानी काय येणार 9 आणि एकच ऑप्शनमध्ये आहे तर काय S9. आणि तेही बघा ना OPQRS कंटिन्यू आहे, तर इथं काय येणार येस येणार S9. हा काय असणार तर ह्या प्रश्नाचा एकदम बरोबर उत्तर असणार. समजला. चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूया. काय म्हणते एज्युकेशन या शब्दामधील अक्षरांची इंग्रजी वर्णक्रमानुसार पुनर्रचना केल्यानंतर किती अक्षरांचे स्थान बदलणार. याची आणखी इंग्रजी वर्णमालिकेनुसार पुनर्रचना करायची आहे कोणत्या ह्या नावाची EDU. आणि जेवढे काही हे शब्द येतात का नाही मित्रांनो हे पाठांतरच करून ठेवा तुम्ही, कारण की हेच शब्द वारंवार विचारतात. CATION. चला याची काय करणे आहे तर आपल्याला पुनर्रचना करणे आहे. कशी आहेत तर इंग्रजी वर्णमालिकेनुसार. कसं करणार बघा आधी काय येणार आय येते ABCDEFGHIJKLMNNOPQRSTU असं येणार. आता बघा बरं एखादा एकाच्या खाली आला आहे का तर त्याच स्थानावरती दिसत आहे का EADCUDCEAITNIOOTNU, म्हणजे एकही आला नाही जागी, म्हणजे किती असणार तर 0. पुनर्रचना केल्यानंतर किती अक्षरांचे स्थान बदलणार नाही तर एकही अक्षरांचे, म्हणजे सर्वच अक्षरांचे स्थान बदलले. एकही असा अक्षर नाही आहे की ज्याचे स्थान बदलले नाही. दिसत आहे का आपल्याला नाही. तर चला अशा पद्धतीने हा सेट देखील काय झाला तर कंप्लीट झाला. तर चला मित्रांनो पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. PDF साठी काय करायचे आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या.
आशा करतो मित्रांनो मी शिकवलेलं तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी समजत असतील. जर तुम्हाला माझं शिकवलेलं समजत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.